धारणी तालुक्यातील बिजुधावडी गावाजवळ श्रीकांत जयस्वाल यांच्या धाब्यावर सोमवारी रात्री गळगामालूर येथील 5 जणांनी प्राणघातक हल्ला केला। श्रीकांत जयस्वाल सुदैवाने धारणी येथे काही सामान आणण्यासाठी गेले असल्याने त्यांचे प्राण वाचले। मात्र गळगामालूर येथील वाळू तस्कर उत्तम पाटील, गजा पाटील, राजा पाटील, पवन पाटील आणि बाला पाटील यांनी धाब्यावर येऊन श्रीकांत जयस्वाल यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। हे दृश्य पाहून त्यांच्या 7 वर्षाचा मुलगा घाबरून जंगलात पळून गेला। तोपर्यंत श्रीकांत जयस्वाल धाब्यावर पोहोचले। हल्लेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली। त्यानंतर त्यांनी धाब्यासमोर उभी असलेली आर्टिका कार, 2 मोटरसायकल, सायकल आणि 4 डीप फ्रीझर सह संपूर्ण ढाबा पेट्रोल टाकून जाळून खाक केला। या हल्ल्यात श्रीकांत जयस्वाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींची जीवितहानी टळली असली तरी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली। क्या हुआ रात में? क्या कौन आए थे और ढाबे पे? 5 लोग आए। हाँ, 5 लोग आने के बाद यहाँ दादागिरी करे। दादागिरी करने के बाद खतरे चलाए। खतरे चलाने के बाद मेरा एक लड़का था, अंदर था, उसको निकालने के चक्कर में उसको निकाला बाहर। निकालने में मेरे साले को पत्थर लगा छाती पे। फिर भी मैंने उसको ध्यान नहीं देते हुए अपने बच्चे को निकाला बाहर। बच्चे को बाहर निकालने के बाद जब तक के बच्चे को पीछे छोड़ कर आए, जब तक के पेट्रोल डाल के पूरा ढाबा जला दिया हमने। कितने लोग थे? 5 लोग। 5 लोग थे। हाँ। और तुमको भी मारे? हाँ, मेरे को भी मारे। पुलिस स्टेशन में रिपोर्ट डाल दी? हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेले सर्व ग्राहक स्वतःच्या रक्षणासाठी सैरावैरा पळाले। श्रीकांत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी 2 पोलीस कर्मचारी देखील जेवण करण्यासाठी धाब्यावर आले होते। धारणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कितने लोग आए थे? वो 5 जन आए थे भैया। 5 जन आए थे। हाँ। क्या करे? वो डायरेक्ट पहले आए तो खतरे चलाए, फिर गाली गलौज करे माँ बहन की उनको। तो मेरे को गुस्सा आया तो मैंने एक थप्पड़ मार दिए। तो डायरेक्ट मेरे हाथ पकड़ के खींचा-खाची करने लग गए भैया। तुमको मारे? हाँ, मेरे को भी पेट पे लात मारे और पैर पे भी मारे। पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून वाळू तस्करीची माहिती पोलिसांना आणि तहसीलदारांना देतो या संशयावरून गळगामालूरच्या या 5 भावांनी संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला होता। या हल्ल्यात जवळपास 30 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीकांत जयस्वाल यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे।